पुन्हा मिठी मारतात, शब्द फुटत नाही. बराच वेळ झाला. शेवटी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला कसं बसं सावरलं आणि त्याने म्हटलं, सुदामा काय रे हाल केलेस, कैसी हालत बनाई, किती दिन लगाए माझ्याकडे येण्यासाठी. सुदामानं म्हटलं, कन्हैया माझं सोड, पण तू मात्र अगदी आहे तसाच आहेस. गुरुदेवांच्या आश्रमात जसा होता तसाच, तेच तुझं रूप, तोच तुझा आवाज. का ना, फार दिवसापासून इच्छा होती रे एकदा तुला पाहावं. कन्हैया तुझी भेट झाली, आता जाऊ मी. काय निस्पृहत आहे महाराज. आपल्याकडे बिना कामाचा आलेला मनुष्य कमीत कमी चहा घेतल्याशिवाय जात नाही. एवढ्या दुरून आलेला सुदामा भगवत दर्शनाची इच्छा पूर्ण झाल्यानंतर जाण्याची इच्छा करतोय. भगवंताने म्हटलं, असा बरा जाऊ देईन मी तुला, चल माझं वैभव दाखवतो. भगवान श्रीकृष्ण सुदामाला घेऊन आतमध्ये आले. हात एकदम आपल्या अंतर्गृहामध्ये आणलं. आपल्याकडे येणारे लोक असतात, काही लोकांना आपण रस्त्यावरूनच पाठवून देतो, ऑफिसमध्ये भेटा. काही लोकांना आपल्या बैठकीत बसवतो. आणि काही लोक असे असतात अधिकारी महाराज, त्यांना आपण आत आपल्या किचनपर्यंत, आपल्या अंतर्गृहापर्यंत घेऊन जातो. प्रेम तसं असतं. भगवान सुदामाला आत आपल्या अंतर्गृहामध्ये आणलेलं आहे आणि भगवंताने सोन्याच्या पलंगावर सुदामाला बसवलं आहे. सुदामानं म्हटलं, नाही मी आपला खाली बसतो, ही जागा तुझी नाही. गुरुबंधू तू माझा अतिथी आहेस, मी सांगेल तसं वागावं लागेल, बैस इथे. सुदामाला बसवलं आणि भगवान सुदामाच्या पायाजवळ खाली बसले. हो, सुदामाच्या पायांकडे पाहिलं, प्रभूंचे डोळे भरून आले. ऐसे बिहाल बिवाई न सोपग, कंटक जाल गणे पुनि जोए, हाय महादुख पायो सखा तुम, हाय महादुख पायो सखा तुम, आय इतय न कितय दिन खोए. डोळे भरून आले भगवंताचे. रुक्मिणी माझा गुरुबंधू आलाय, मला त्याचं पूजन करायचं आहे. रुक्मिणीनं सोन्याची रत्नजडीत थाळी आणली, सोन्याची झारी आणली. भगवंताने सुदामाचे पाय सोन्याच्या थाळीमध्ये ठेवले. भगवान सुदामाचे पाय धुतात. कसे पाय धुतले? भगवान कधी कधी आपल्या भक्ताचाही उत्सव करतात. देवे भक्ताला की उपचार मांडिले. जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधीला जायला निघाले ना, तेव्हा भगवान पंढरीनाथानं ज्ञानोबरायांची अशीच पूजा केली आहे. ज्ञानदेवांना स्नान घालण्यासाठी त्रिवेणी कुंड तयार केलं. आळंदीला घाटावर तुम्ही पाहाल तिथे त्रिवेणी भागीरथी कुंड आहे. त्रिवेणीच्या जलानं स्नान घातलं. ज्ञानेश्वर महाराजांना सुंदर पितांबर परिधान करविला, त्यांना सिंहासनावर बसविलं आणि प्रत्यक्ष भगवान त्यांचं पूजन करतायत. देवे भक्ता लागी उपचार मांडिले. गंध लावला कपाळी, सुंदर वस्त्र घातलं, पुष्पमाळा घातली आणि भगवंताने रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी विस्तारावे ताट ज्ञानदेवा. रुक्मिणी तुम्ही स्वतः स्वयंपाक करा आणि स्वतः ज्ञानदेवांच्यासाठी वाढून आणा. रुक्मिणीनं पंचभक्वांनाचं भोजन चांदीच्या ताटात भगवंतासमोर आणलेलं आहे. भगवान ज्ञानोबरायांच्या समोर पाहण ठेवतात आणि स्वतः ज्ञानोबरायांना भोजन घालतायत. भोजन घालत असताना देवाच्या डोळ्यात अश्रू आहेत. देवो म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी. रुक्मिणी या ज्ञानदेवांच्या सारखा मी कोणीच पाहिला नाही.
काय ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार आहे. महाराज निवृत्तीनाथ महाराज जे सगळ्यातून निवृत्त झालेले आहेत ते सुद्धा ज्ञानोबा समाधीनं जात असताना गदगदित होतात. पांडुरंगानं निवृत्तीनाथानं म्हटलं, देवा या ज्ञानदेवांचं काय अलौकिक वैशिष्ट्य आहे. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धी नेले. त्यानं कधीच अवज्ञा केली नाही, गुरु शिष्य पण सिद्धीला नेला. आपल्याला उत्तम सद्गुरू मिळाले, आपण भाग्यवान समजतो. भाग्यवानालाच उत्तम सद्गुरू मिळतात. पण जसं उत्तम शिष्याला उत्तम सद्गुरू हवे असतात तसं उत्तम सद्गुरूंना उत्तम शिष्य सुद्धा हवा असतो. तुकामाई जवळ कोणाला येऊ देत नसत, दगड मारून लोकांना हाकालून देत असत, कुणाला अनुग्रह दिला नाही. पण महाराजांनी अशी सेवा केली, महाराजांनी इतकी सेवा करून त्यांचं मन जिंकलं, अंतःकरण जिंकलं. शेवटी तुकामाईने पोटाशी धरलं, चैतन्य अरे मी तुझ्यावर प्रसन्न आहे, आता वसिष्ठाने रामरायाला जे दिलं होतं ना ते मी तुला देतोय. महाराज जेव्हा येत होते ना तेव्हा तुकामाई आधी 2-3 दिवस ओरडत होते, चोर येतोय, तो मला लुटणार आहे. महाराज आल्यानंतर त्यांच्याकडे पाहून त्या लहान घ्या ओराकडे पाहून तुकामाई म्हणायचे, तुझा खून करतो. आणि महाराजांनी म्हटलं, एके दिवशी मीच तुमच्या पायावर नतमस्तक आहे, तुम्हाला मारायचं ते मारा, खून करा, आणि मी सुद्धा माझं सर्वस्व तुम्हाला, मी सुद्धा माझा बळी तुम्हाला देतो. मीपणाचा बळी आहे, अहंकाराचा बळी आहे. सद्गुरु कृपा तेव्हाच करतात जेव्हा अहंकार पूर्णपणे नष्ट होतो. भगवान सुदामाचे पाय धुतात. कसे पाय धुतले? देखी सुदामा की दीन दशा, देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात को हाथ छियो नहीं, पानी परात को हाथ छियो नहीं. भगवंताने झारीला हात लावला नाही. पानी परात को हाथ छियो नहीं, नैनन के जल से पग धोए, नैनन के जल से पग धोए. प्रभूंनी आपल्या अश्रूंनी सुदामाचे पाय धुतले. याग सगळ्याजणी माझ्या गुरुबंधूच्या दर्शनाला. रुक्मिणीनं प्रणाम केला, सुदामानं आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. सत्यभामेनं प्रणाम केला, तिलाही आशीर्वाद दिला. पण हळूच कन्हैयाच्या कानात विचारलं, का रे काना, आधी नमस्कार केला ती तुझी पत्नी आणि आता नमस्कार केला ती बलराम दादाची का? भगवंतानं म्हटलं, इथं बलराम दादाचं काही एक नाही, हे सगळं माझंच आहे. बापरे, 2 लग्न केलेस की काय? भगवंताने डोक्यावर हात मारला. आता काय सांगू तुला, देखते राहो. नाही का आल्या. सुदामाला प्रणाम केला, सुदामाने आशीर्वाद दिला सगळ्यांना. सुदामानं पुन्हा न राहून विचारलं, का ना आपल्या घरी पाहुणे आल्यात का रे? कोणी? एवढ्या बायका कसल्या? अरे बाबा, या पाहुण्या नाही आहेत, सगळ्या तुझ्या भाभी आहेत. एवढ्या 16,100चा क्यू लागला. सुदामानं म्हटलं, कृष्णा तू जसा हट्टी आहेस तसा कायम आहे. गुरुदेवांच्या आश्रमात जो हट्टी स्वभाव होता तो तसाच हट्टी स्वभाव तुझा कायम आहे. अरे मी तुला म्हटलं होतं की आपल्या घरच्याच लोकांना बोलव, तू काय सगळ्या नागपुरातल्या बायकांना बोलवलंस का? अरे बाबा, सगळ्या घरातल्याच आहेत, तुझ्या भाभीच आहेत. एवढ्या कशाला कोरड पडली. सुदानं म्हटलं, आता एवढा मोठा आशीर्वाद देणं काही परवडण्यासारखं नाही. सुदामानं आशीर्वाद आखडता घेतला, एक शब्द कमी केला, सौभाग्यवती भव. तरी बायका संपेनात. आणखी एक शब्द कमी केला, भव भव म्हणतोय नुसता. शेवटी सुद्धा मग भोभो करायला लागला, पण बायका काय संपेनात. देवाच्या लक्षात आलं,
माझा गुरुबंधू खूप थकलेला आहे, सगळ्याजणी या एकच नमस्कार करा. सगळ्यांनी सुद्धा मला प्रणाम केला. कान्होबाचा ऐश्वर्य पाहून सुद्धा मला आनंद झाला. रुक्मिणी, फार दिवस झाले माझ्या गुरुबंधूच्या पोटात अन्न नाही आहे, तुम्ही स्वतः स्वयंपाक करा. रुक्मिणीने स्वयंपाक केला. भगवंताने सुद्धा मला आपल्या हातून स्नान घातलेलं आहे. उठणं लावून अंगराग लावून स्नान घातलं, सुंदर पितांबर दिला नेसायला. ऐकलं का हो? पानं मांडली आहेत, चला गुरुबंधू भोजनाला. भगवान सुदामाला घेऊन आतमध्ये आले. सुदामानं पाहिलं महाराज तो थाट, सोन्याच्या चौरंगावर सोन्याचं ताट, बसायला सोन्याचा पाट, टेकायला सोन्याचा पाट, रांगोळ्यांचा थाट, उदबत्त्यांचा घमघमाट. ताटामध्ये 16 वाट्या सोन्याच्या, 15 वाट्यांमध्ये निरनिराळे पदार्थ वाढलेले आहेत आणि 16व्या वाटीमध्ये केशराचं पाणी ठेवलेलं आहे. याला शाही भोजन म्हणतो. केशराचं पाणी कशाला? तहान लागली तर प्यायला नाही. एक पदार्थ खाल्ला तर त्या पदार्थाचा वास दुसऱ्या पदार्थाला लागू नये म्हणून तो पदार्थ खाल्ल्यावर त्या केशराच्या वाटीत हात धुवायचा आणि मग दुसऱ्या पदार्थाला हात लावायचा. याला शाही भोजन म्हणतात. महाराज सुदामानं असं भरलेलं ताट सुद्धा कधी डोळ्यानं पाहिलेलं नव्हतं. सुदामा, बसा इथे. नाही का नाही, ही तुझी जागा आहे, मी आपल्या इकडे बसतो. नाही गुरुबंधू, तुला इथं बसावं लागेल. आग्रहानं बसावं लागेल. भगवान पूजा करू लागले सुदामाची. कपाळी गंध लावतायत आणि गंध लावत असताना भगवंताने सुदामाच्या कपाळावरचं विधिलिखित वाचलं. प्रत्येकाच्या कपाळावर त्याचं भाग्य लिहिलेलं असतं, त्याला विधिलिखित असं म्हणतात. कोण लिहितंय? बाळ जेव्हा 5 दिवसाचं होतं ना, तेव्हा 5वीच्या रात्री किंवा 6व्या दिवशी षष्ठी देवीची पूजा असते बघा. रात्री तिला नैवेद्य वगैरे असतो. बायका पेन कागद ठेवतात, पण तिला पेन कागदाची गरज नसते. ती कपाळावर लिहून जाते सगळं भाग्य काय आहे, त्याला विधिलिखित म्हणतात. भगवंताने वाचलं. काय लिहिलं होतं ब्रह्मदेवानं? भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक मागावी. दारिद्र्यात जीवन कंठावं लागेल. प्रभूने विचार केला, आता सुदामा माझ्याजवळ आलाय ना, जो माझ्याजवळ येतो त्याचं दुःख संपतं, त्याचं दारिद्र्य संपतं. भगवंताने काय केलं? भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक मागावी. विधी लिखितात मोडूनी हरीने लिहिले भीक न मागावी. न चाकाराचा गंध लावलं, एक अक्षर मिसळून दिलं आपलं. परंपरेनं असं सांगतात, सुदामाच्या कपाळावर अक्षर होती श्री क्षया. भगवंताने त्या अक्षरांचा व्यत्यास केला, अक्षर उलटी केली. यक्षश्री, कुबेराच्या घरी जी संपत्ती नाही ती तुझ्याकडे येणार आहे. आता बसा गुरुबंधू, भोजनाला बसा. सुदामा भोजनाला बसणार. एवढ्याच सुदामाच्या समोर वसुंधरा आली. वसुंधराची आकृती आली. सुदामाला आपल्या पत्नीचं, आपल्या मुलांचं स्मरण झालं. सुदामानं विचार केला, कधी काही जर आलं तर वसुंधरा मला दिल्याशिवाय कधी खात नसेल. पतिव्रत आहे वसुंधरा. मग आज मी सुद्धा इथे पंचभक्वान्नाचं भोजन करतोय. माझ्या मुलांना, माझ्या वसुंधरेला काय मिळालं असेल? हे बघा, नुसतं पत्नीनंच पतिव्रत असून चालत नाही, पतीनं सुद्धा पत्नीव्रती असलं पाहिजे. तसं पत्नीनं पतीच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचंय, तसं पतीनं सुद्धा आपल्या पत्नीच्या सुखदुःखात सहभागी व्हायचंय. तिच्यावर आपला अधिकार आहे म्हणून आपण तिला वाटेल तसं वागून, वाटेल तशी ऑर्डर देऊन नाही चालत असं महाराज. पती आणि पत्नी दोघी संसार रूपी
रथाची चाक आहेत महाराज. एक जरी मागे पुढे झालं तर रथ नीट चालणार नाही. एकमेकांना जर समजून उमजून घेतलं, एकमेकांचा मान सन्मान जर जपत गेलं ना, तर मी सांगतो कधीच घटस्फोट घेण्याची वेळ येणार नाही, कधीच काडीमोड होणार नाही. आमचे जुने लोक पहा, जुन्या माता मावल्या पहा महाराज, आयुष्यभर त्या ठिकाणी यशस्वी संसार आहे. एकमेकांना प्राणपणानं जपणं आहे, ही आपली भारतीय संस्कृती आहे महाराज. जेव्हापासून पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर सुरू झाला ना, तेव्हापासून ही नाती कमकुवत होत चालली. ते इंग्रज गेले 150 वर्ष राज्य करून, पण त्यांनी आपल्याकडे असे विचार पसरवून गेले. त्या मेकॉलेनं म्हटलं, आपण जरी गेलो तरी सुद्धा पुढचे 1000 वर्ष हिंदुस्थानचे लोक गुलामीतच राहतील, अशा मानसिकतेत राहतील, अशी मी व्यवस्था करून आलेलो आहे. मी अशी शिक्षण पद्धती बसून आलेलो आहे. आजकाल नाती संपुष्टात येऊ लागलेली आहेत. मनुष्य अत्यंत नॅरो माइंडेड होत चाललेला आहे. परिवार म्हणजे फक्त माझी पत्नी, माझी मुलं, एवढाच संकुचित विचार त्याच्याकडे आता येतोय. महाराज, आपण त्या ज्ञानोबरायांच्या देशातले आहोत, जे ज्ञानोबराय म्हणत असत, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. आपल्याला आपल्या देशाला विश्वगुरु जर बनवायचं असेल, राजकीय लोक आपापल्या परीने काम करतात, पण आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्यामधलं, त्या ठिकाणी हिंदूंच्या मधलं परस्पराचं प्रेमाचं नातं जुळलं पाहिजे. संघटन में शक्ती आहे. हिंदू समाज खूप जागृत आहे, खूप शक्तिमान आहे. पण दुर्दैव महाराज हिंदू समाजाचं, की या हिंदू समाजाला आतापर्यंत या काव्यबाज लोकांनी जाती जातीमध्ये वाटलेलं आहे. जो बटेगा वो कटेगा. सत्तर वर्ष आतापर्यंत त्या ठिकाणी अशाच मानसिक गुलामगिरीमध्ये गेले, आणि या 10-15 वर्षामध्ये त्या ठिकाणी थोडासा हिंदू समाज जागा झाला, आणि त्यातून आपल्याला सोन्याचे दिवस पाहायला मिळत आहेत. जातीपातीचं राजकारण संतांनी केलं नाही, भगवंताने केलं नाही. आपणच एकमेकांना जातीपातीमध्ये त्या ठिकाणी विभक्त करून आपला समाज कमकुवत करतो आहोत. संघटनामध्ये शक्ती आहे. आपल्या संस्कृतीचं उदात्त पण फार मोठं आहे. राजा रे, सुदामाला आपल्या पत्नीचं स्मरण होतं. सुदामा बळच भगवान श्रीकृष्णांच्या आग्रहाखातर 2-4 घास कसे तरी पोटात ढकलतो. त्यानंतर प्रभू सुदामाशी चर्चा करतायत. भूतकाळातल्या आठवणींना उजाळा देत आहेत. सुदामा, किती रे स्वर्णिम दिवस होते ते, आपण गुरुकुलामध्ये होतो, आठवतं? हो रे काना, एक दिवस आठवतो. काय आनंद होता. आपल्या आयुष्यामध्ये काही असे स्वर्णिम दिवस आलेले असतात की त्यांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी सुद्धा आपल्याला अत्यंत आनंद होतो. एक प्रसंग आठवत आहे. सुदामा आठवतं? आपल्याला गुरुमाईनं लाकडं आणायला वनात पाठवलं. पाऊस प्रचंड सुरू झाला. आपण एका झाडावर बसून रात्र काढली,
आणि गुरुदेवांना जेव्हा कळलं की आपल्याला लाकडं आणायला पाठवलं, तेव्हा एवढ्या रात्री पाऊस पडत असताना गुरुदेव आपल्याला शोधायला कंदील घेऊन आले आणि आपल्याला आवाज देत होते, कृष्णा, सुदामा, आठवतं का रे? का नाही? सगळं आठवतं रे. सुदामानं जाण्याचा विषय काढला की भगवंतानं त्याला आग्रहानं ठेवून घ्यावं. अरे आत्ताच तर आलास, किती दिवसाने आला, आता असं जाऊ देणार नाही. मग तुम्ही पूर्वी लोक पाहुण्यांना जाऊ देत नसत, राहा अजून 2 दिवस 4 दिवस. आता कधी जाता त्याची वाट पाहतात तुम्ही. एके दिवशी भगवंताने म्हटलं, सुदामा, अरे तू हे सगळं झालं पण आपल्या घरचं काहीच सांगितलं नाहीस. अरे तू विवाह केलास की नाही? पहिल्यापासून तू विरक्त होतास. सुद्धा म्हटलं, कन्हैया, विवाह केला, मुलं बाळ, अरे सगळं तुझ्या कृपेनं सुखात आहे रे. सन्मंतर मी भगवंताला कळतंय सुदामा आपल्याशी खोटं बोलतोय. सुदामा, माझ्या भाभीनं काय दिलं रे माझ्यासाठी? काय आणलंस? किमपायन मानितम ब्रह्मण मे भवता गृहात. काय आणलंस माझ्यासाठी? सुदामा, तुला माहिती नाही माझा स्वभाव. अण्मुख पिपारुतम भक्त ही प्रेमणा भूर्येव मे भवेत भूरी अपि अभक्तो परुतम न मे तोषाय कल्पते. माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमानं मला लहानशी वस्तू अर्पण करतात ना, तेव्हा ती वस्तू सुद्धा मला खूप मोठी वाटते. परंतु जे अभक्त आहेत त्याने मला पुष्कळ जरी काही दिलं ना, तरी सुद्धा मी त्यांना संतुष्ट होत नाही. पतरम पुष्पम फलम तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति परतमश्नामि प्रयतात्मनः. जो मनुष्य भक्तीनं पान, फूल, फळ, पाणी मला अर्पण करतो ना, त्या शुद्ध चित्त भक्तानं भक्तीनं दिलेलं ते मी स्वीकारतो. एवढ्या जगदानी मागे तुळशी दळ पाणी. पण कधी असा विचार करू नका आपण खूप गरीब आहोत, आपण काय देऊ देवाला. तुम्ही प्रेमानं काहीही द्या. आपण इतके तर गरीब नाही होत ना, ओंजळवर पाणी देवाला देऊ शकत नाही. एवढ्या जगदानी एक तुळशी दळ द्या त्याला, एक ओंजळवर पाणी द्या, त्यानं सुद्धा तो प्रसन्न होतो. सुदामानं विचार केला, सोन्या मोत्याचा घास खाणारा मी जर त्याला असे पोहे दिले तर तो ठुंकून टाकेल आणि माझी गरिबी उघडी पडेल. नको नको, यापेक्षा देणंच नको. सुदामानं ते पोहे आपल्या हाताखाली लपवले. भगवान बोलत बोलत जवळ आले. त्या पोह्याच्या गाठोडीचं एक टोक बाहेर आलेलं होतं. ते टोक धरलं, ओढलं, जीर्ण कापड झालेलं होतं. ओढल्याबरोबर ते कापड फाटलं आणि भगवंताच्या हातामध्ये पोहे आले. भगवान श्रीकृष्ण सगळ्यांच्या मनातलं जाणतात. त्यांनी सुदामाच्या येण्याचं कारण सुद्धा जाणलं अंतर्यामित्वानं. भगवंताने विचार केला, हा माझ्याकडे काही मागायला आलेला नाही आणि याने यापूर्वी सुद्धा कधीही माझ्याकडं धनाच्या इच्छेनं माझं भजन केलेलं नाही. आणि यावेळी आपला हा मित्र आपल्या पत्नीला बरं वाटावं म्हणून तिच्या आग्रहावरून इथे आलेला आहे. म्हणून देवानं सुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मिळायला देईन. भगवंताने आपल्या हातामध्ये ते पोहे घेतले, मूठ पोह्याची उचलली आणि आपल्या तोंडामध्ये टाकले. सुदामानं डोळे गच्च मिटून घेतले. आता काही खरं नाही, आता थुंकून टाकणारा. पण महाराज, भगवान भक्ताची लाज राखणार आहे. तो भक्ताचं कधी उघडं पडू देत नाही. पोहे तोंडात टाकल्या बरोबर भगवान आनंदानं नाचू लागले. ओ कितना बढ़िया स्वाद है. भगवान नाचू लागले.
सुदामाचे पोहे हरिहा मटा मटा खाये. मूठभर पोहे खाल्ले, दुसरी मूठ भरून घेतली. तेवढ्यात रुक्मिणी आली, तिनं हात धरला. तिनं मनात म्हटलं, सुदामाचे पोहे खाल्ले, त्याला सगळ्या लोकांची संपत्ती दिली आहे, आता ही पण मूठ खाऊन ही स्वतः सुदामा होणार आणि याला कष्ट करणार की काय. तिनं म्हटलं, मी अर्धांगिनी आहे, मला पण द्या. रुक्मिणी, तुला नाही आवडणार, तुम्ही नाचत खाताय, मला का नाही आवडणार. थोडे टेस्ट करून पहा रुक्मिणी, माझ्यासाठी फार मौल्यवान आहेत. 2-4 कण हातावर ठेवले, रुक्मिणीने तोंडात टाकले, थुंकून टाकले. अरे अरे देवा, मी माझं खात होतो ना, मी आग्रह केला होता. भगवान सुदामाचे पोहे आनंदानं खातात. काय होतं त्या पोह्यामध्ये महाराज? ते पोहे सुदामा आणि वसुंधरा यांच्या प्रेमरसामध्ये भिजलेले होते आणि भगवंताला सर्वात प्रिय वस्तू त्याच्यामध्ये होती. सुदामानं मनोमन भगवंताला प्रणाम केला. दुसऱ्या दिवशी वंदन केलं आणि निरोप घेऊन सुदामा निघाला. काही अंतर भगवान त्याच्या मागोमाग निरोप देण्यासाठी आले आहेत. सुदामा आपल्या गावी निघाला. सुदामाला भगवान श्रीकृष्णांच्याकडून काही मिळालं नाही, तरी सुद्धा त्यानं स्वतः काही मागितलं नाही. उलट आपण एवढा मोठा परमात्मा आणि त्याच्यासाठी एकच ते पोहे काय आणले या विचारानं तो लज्जित झाला आणि कृष्ण दर्शनाच्यामुळे आनंदी होऊन सुद्धा आपल्या घराकडे परतला. जाताना मनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या गुणांचं वर्णन करतोय. काय माझा कन्हैया, ब्राह्मणांना देव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची ब्राह्मण भक्ती आज मी पाहिली, आज मी धन्य झालो. अरे ज्याच्या वक्षस्थळावर स्वतः लक्ष्मी नेहमी विराजमान असते, त्याने सर्वात दरिद्री अशा मला आपल्या हृदयाशी कवटाळलं. कुठे मी अत्यंत पापी दरिद्री आणि कुठे लक्ष्मीचं आश्रयस्थान भगवान श्रीकृष्ण. परंतु त्यांनी केवळ ब्राह्मण म्हणून, मित्र म्हणून मला आपल्या बाहूंनी हृदयाशी घट्ट धरलं. एवढंच काय, ज्या पलंगावर त्यांची प्राणप्रिया रुक्मिणी शयन करते त्या पलंगावर त्यांनी मला बसविलं. मी थकलेलो होतो म्हणून स्वतः त्याच्या पट्टराणी रुक्मिणीनं मला हातामध्ये चवऱ्या ढाळून पंखा हातात घेऊन मला वारा घातला. देव मानणाऱ्या देवादिदेवाने माझे पाय चेपणं, निरनिराळी सेवा माझी केली. त्यांच्या चरणांची पूजा स्वर्ग मोक्ष पृथ्वी आणि रसातळातील संपत्ती सगळ्या सिद्धीच्या प्राप्तीचं कारण आहे. कसा विचार करावा बघा. मैत्रीमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो विश्वास. सुदामाचा विश्वास तुटला नाही. सुदामाने विचार केला, मला कृष्णाने धन का दिलं नाही, माझ्या कन्हैयाला माझी किती काळजी आहे. त्यानं विचार केला असावा की हा दरिद्री आहे, धन मिळाल्यानंतर हा उन्मत्त होईल आणि याला माझं विस्मरण होईल. आणि असा विचार करून तर दयाळू कृष्णानं मला धन दिलं नाही. सुदामा या विचारामध्ये आपल्या नगरीजवळ आला. लांबूनच चमकणारी नगरी पाहिली. अरे कृष्णानं माया टाकून परत द्वारकेला तर आणलं नाही. आश्चर्यानं थक्क झाला. एवढ्या सुदाम नगरीतले लोक आले, रथ घेऊन आले आणि त्यांनी सुदामाला रथात बसवलं. सुदामाची यात्रा काढली, शोभायात्रा. सुदामा आपल्या घरासमोर आला. आपलं जुनं घर दिसत नाहीये, भव्य राजमहाल दिसतोय. आणि त्या महालाच्या दारामध्ये आपली पत्नी वसुंधरा उभी आहे. ब्रजरी वस्त्रांगावर परिधान केलंय, अलंकार सोन्याचे घातले, हातामध्ये सोन्याचं ताट निरांजन घेऊन सुद्धा मला औक्षण करण्यासाठी उभी आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उपवनं, उद्यानं, पक्ष्यांचे थवे. हे काय मी पाहतोय, हे कोणाचं ठिकाण आहे? आपले पतिदेव आले हे पाहून वसुंधरेला अत्यंत आनंद झाला. ती बाहेर आली, जणू काही लक्ष्मीच दिसते.
पतिदेवाला पाहताच तिच्या डोळ्यामध्ये अत्युत्कट प्रेमामुळे अश्रू तरळू लागले. मनोमन प्रणाम केला सुदामजींना. सुदामानं हे सगळं पाहून विचार केला, अरे मी तर जन्मतःच भाग्यहीन आणि दरिद्री आहे. त्या अर्थी ही जी संपत्ती आहे, सगळ्या संपत्तीचं कारण परमेश्वरशाली यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांची कृपा, बस यापेक्षा दुसरं काही नाही. माझ्या कन्हैयानं माझ्या मनातला भाव ओळखून मी काही न मागता मला एवढं दिलंय. मी जर हे सगळं स्वीकारलं आणि या धनानं मी जर उन्मत्त झालो आणि मला जर माझ्या कन्हैयाचं विस्मरण झालं तर सुदामानं आपल्या संपत्तीचा स्वीकार केला नाही. सुदामा अंगणामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली आपलं उर्वरित आयुष्य भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनामध्ये घालवितो. राजा रे, भगवंताने सुदामाची दिव्य लीला, सुदामावर सदैव प्रेम दाखवून सगळ्या जगासमोर मैत्रीचा, शुद्ध मैत्रीचा आदर्श ठेवला आहे. काय दिलं सुदामानं? सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पिडला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागे गेला, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिधला. सुदामाला सोन्याचा गाव दिला. राजा सुदामाचे दिव्य चरित्र जे कोणी श्रवण करतात, एतत् ब्रह्मण्य देवस्य श्रुत्वा ब्रह्मण्यता नरः लब्ध भाव भगवते कर्मबंधात विमुच्यते. भगवान श्रीकृष्णांची ब्राह्मण भक्ती, सुदामाचे चरित्र जो श्रवण करतो त्याला भगवंताच्या चरणाविषयी प्रेमभाव निर्माण होतो आणि कर्मबंधनातून तो मुक्त होतो. सुदामाचं दिव्य चरित्र शुकदेवाने सांगितलं. आपली वेळ होऊन गेली. मला अजूनही वेळ हवा होता, पण आता काय करू. झालेली सेवा भगवंताच्या चरणी सादर समर्पित करून ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी, महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व संत सज्जन महानुभावांच्या नामधारकांच्या चरणी ही सेवा सादर समर्पित करून या ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम देऊया. उद्या 5 वाजता आपण पुन्हा जमणार आहोत. उद्या भगवान श्रीकृष्णांच्या उर्वरित द्वारकेतल्या लीला, त्यानंतर एकादश स्कंदाचा दिव्य असा ज्ञानकांडाचा भाग, नवयोगेश्वरांचा उपदेश, नवनाथांची कथा, त्यानंतर भगवंताने उद्धवाला सांगितलेली उद्धव गीता, दत्तात्रेयांच्या 24 गुणांचं वर्णन, एकादश स्कंदाचा दिव्य उपदेश आपण उद्या सगळे हे श्रवण करणार आहोत. उद्या मोठ्या संख्येनं श्रीमद भागवताचं ज्ञानकांड श्रवण करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित व्हा. झालेली सेवा समर्पित करून येथेच वाणीला पूर्ण विराम देऊया. भागवते महापुराणे दशमस्कंदे अध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट आपल्याला पाहायची आहे. भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी सुदामा अत्यंत प्रेमाने येत आहेत. भगवान श्रीकृष्णांची सुदामांची भेट आपण पाहणार आहोत. कृपा करून खाली बसा. एक 5 मिनटं फक्त या ठिकाणी आपल्याला हा देखावा पाहायचा आहे. त्यानंतर आरती करून आपण थांबणार आहोत. शीस पगान जगातान पे प्रभु, शीस पगान जगातान पे प्रभु, जाने को आही बसे के ही गावा. वाह. धोती फटी सी लटी दो फटे अरु, धोती फटी सी लटी दो फटे अरु, पाय उपान की नहीं सम. द्वार खड़ा द्विज दुर्बल देखी, रह्यो चकी
वसुधा अभिराम पूछत दीन दयाल को धाम बतावत आपण नाम सुदामा. भगवंतानी सुदामाला सिंहासनावर बसविलंय. देखी सुदामा की दीन दशा. भगवान पूजा करतायत. देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए. देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात को हाथ छुयो नहीं. पानी परात को हाथ छुयो नहीं. नैनन के जल से पग धोए. नैनन के जल से पग धोए. हाय महादुख पायो सखा तुम. हाय महादुख पायो सखा तुम. आये इतै न कितै दिन खोए. सुदामाचं पूजन केलं. सुदामा काय आणलंस माझ्यासाठी. सुदामानं भगवंताला पोहे दिले. अत्यंत प्रेमानं भगवान सुदामाचे पोहे स्वीकारत आहे. हाय महादुख पायो सखा तुम. हाय महादुख किंवा पायन मानितम. सुदामाचे पोहे भगवंताने मुखामध्ये टाकले. आनंदानं नाचू लागले भगवान. ओ कितना बढ़िया स्वाद है. प्रेमात राम रमतो. प्रेमाला मोल ना जगा माझी. आची सुबोध गुरूंचा प्रभुरायाला तहान प्रेमाची. भगवंताने सुदामाला आनंदाने मिठी मारली. सुदामावर भगवान श्रीकृष्णाने कृपा केली. कृष्ण कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय.